त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. त्रिवेज मीडिया हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रबोधन करणारा एक मंच असण्याबरोबर समाजापर्यंत सर्व घडामोडी आणि माहिती पोहोचवणाराही एक मंच आहे. या मंचावर समाज घटकातील अनेकांना आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. ही संधी त्रिवेज मीडिया हा मंच नेहमीच देतो. त्याच अनुषंगानं ओबीसींच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सांस्कृतिक असे वेगवेगळे प्रश्न काय आहेत, काय त्या संबंधातील त्यांची भूमिका आहे, या सगळ्या प्रश्नांवर रविवार दिनांक 5 नोव्हेंबरपासून त्रिवेज मीडियावर ओबीसी नामा हे प्राध्यापक श्रावण देवरे लिखित सदर हे आपण सादर करणार आहोत. आठवड्याच्या दर रविवारी आणि बुधवारी हे सदर असेल. प्राध्यापक श्रावण देवरे हे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मंडल आयोगापासूनच त्यांनी चिंतन मनन करत ओबीसी समाजासाठी सातत्यानं लेखन, व्याख्यान आणि विविध विषयांवर आपल्या मुलाखती, अनेक वादविवादांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन अनेक चॅनल्सवर त्यांनी चर्चेला येऊन ओबीसींच्या प्रश्नांची मांडणी केली आहे. त्रिवेज मीडियावर ओबीसी नामा या माध्यमातून प्राध्यापक श्रावण देवरे ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांची मांडणी करणार. ही मांडणी नेमकी काय आहे, देशातल्या, राज्यातल्या सर्व समाजस्तराला ती समजावी, ती त्यापर्यंत जावी, यावर विचार विनिमय, चिंतन मंथन व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. आणि अशा कोणत्याही समाज घटकाला आपले प्रश्न, आपले म्हणणं मांडण्याची मुभा आणि संधी निश्चितपणे त्रिवेज मीडिया देईल. ओबीसी नामाचार सर्व खत्म, ना रहेगा ओबीसी आरक्षण, ना बनेगा ओबीसी मुख्यमंत्री. एक महत्वाचा सिद्धांत लक्षात ठेवा. ब्राह्मणांच्या मदतीशिवाय 96 कुळी सरंजामदार जाती स्वतःहून काहीच करू शकत नाहीत. मच्छर मारायलाही घाबरतात हे सरंजामदार. परंतु ब्राह्मण जेव्हा पाठीमागून सपोर्ट लावतात तेव्हाच मराठ्यांच्या अंगात हतीचं बळ येतं. 70-75 वर्षात अनेक मराठा मुख्यमंत्री झालेत, पण एकदाही मराठा मोर्चा निघाला नाही. परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे कसे निघायला लागले. छत्रपती शिवराय सरंजामदार नव्हते, शूद्र कुणबी होते. गागाभट्ट जेव्हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करायला आला तेव्हा त्याने पहिला प्रश्न विचारला की शिवाजी महाराज वतनदार, जमीनदार आहेत काय? कारण वैदिक ब्राह्मणी धर्मानुसार त्याच राजाचा राज्याभिषेक होऊ शकतो ज्याच्या नावे वतन आणि जमीन आहे. जाती व्यवस्था निर्माण होत असताना शूद्र शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून सामंत पद निर्माण करण्यात आले. हे सामंत मुख्यतः मरणासन्न झालेल्या ब्राह्मण वर्णातून अथवा क्षत्रिय वर्णातून निर्माण करण्यात आले होते. याच सामंतांमधून एक सामंत राजा होऊ शकत होता. छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक करण्याआधी त्यांच्या नावे एक जमिनी वतन चढवण्यात आले. नंतरच राज्याभिषेक सुरू झाला असे आपल्याला प्राचार्य विद्यापंडित शरद पाटील सांगतात. त्यामुळे जातीय व्यवस्थेच्या स्वभाव धर्मानुसार ब्राह्मणाविना सरंजामदार जातीचे काही चालेना स्वराज्याचे उदाहरण सांगितले तर हा मुद्दा सहज समजेल. एका क्षुद्र कुणब्याने शूद्रादीत अतिशूद्र मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. याचा सर्वात जास्त राग ब्राह्मणांना व 96 कुळी सरंजामदारांना आला. कारण छत्रपतींनी भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण तलावारी चिरला होता व सरंजामदारांची वतने बरखास्त करीत होते. त्यामुळे हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी ब्राह्मण अधिक मराठा युती झाली व त्यातून अनौरस पेशवाईचा जन्म झाला. ओबीसी आरक्षणातून ओबीसी मुख्यमंत्री होतील हे येत्या काळात कोणीच रोखू शकत नाही. ओबीसी मुख्यमंत्री झाला तर तो काय काय क्रांतिकारक कामे करतो हे स्टॅलिन, लालू, मुलायम, नितीश अर्थात स्टॅलामुनी या ओबीसी मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून पुढे जेव्हा महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री होईल तेव्हा सर्वात जास्त संताप करण्याची वेळ
की ब्राह्मण आणि मराठा जातींवरच येणार. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. अशी वेळ ब्राह्मण मराठ्यांवर येऊ नये म्हणून ब्राह्मण मराठे आतापासूनच कामाला लागलेत. ना राहणार ओबीसी आरक्षण, ना बनेल ओबीसी मुख्यमंत्री या एकमेव घोषणेवर ब्राह्मण अधिक मराठा कामाला लागलेत. ओबीसी कॅटेगरीत मराठ्यांना घुसवले तर ते सर्व ओबीसी भटक्या, विमुक्त व SBC चेही आरक्षण फस्त करू शकतात, कारण त्यांच्याकडे राजकीय शक्ती आहे व पाठीमागून ब्राह्मणांचा पुश आहे. म्हणून 2017-18 साली फडणवीसांनी लाखांचे मोर्चे घडवून आणलेत व त्याचे कारण सांगून 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठ्यांना SEBC प्रवर्गात टाकून ओबीसी आरक्षणात घुसवण्यात आले. हे आरक्षण देताना फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगितले की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून मराठ्यांना वेगळे आरक्षण देत आहोत. परंतु जेव्हा पत्रकार माझ्या घरी येऊन मला याबाबत विचारणा करू लागले तेव्हा मी फडणवीसांचे बिंग फोडले. मी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले की SEBC म्हणजेच ओबीसी व ओबीसी म्हणजेच SEBC होय. भारतीय संविधानातील परिच्छेद क्रमांक 15(4), 16(4) व 340 मध्ये SEBC हाच अधिकृत शब्द आहे. ओबीसी हा शब्द टोपण नावांप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे तात्या, अण्णा अशी टोपण नावं असतात, मात्र शाळेत नाव टाकताना व दाखले काढताना ज्योतिराव, नामदेवराव, राजाराम अशी अधिकृत नावेच लिहिली जातात. फडणवीसांचे हे बिंग फोडल्यानंतर ओबीसी नेते खळबळून जागे झालेत व ओबीसी आंदोलनाला सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टाने हे सर्व आक्षेप मान्य केले व 5 मे 2021 रोजी निकाल देताना स्पष्टपणे सांगितले की मराठा जात ही सर्वच क्षेत्रात पुढारलेली असल्याने या जातीला ओबीसी वा SEBC आरक्षण देता येणार नाही. मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवण्याचा हा प्रयत्न फसल्यानंतर आता महाराष्ट्रात शांतता नांदेल असे मानून जनता आश्वस्त झाली होती. परंतु चाणक्य पेशवे फडणवीसांचे सरकार खोक्यांमधून पुन्हा जन्माला आले व त्यांनी मराठा आरक्षणाचे मडे पुन्हा उकरून काढले. आता यावेळी त्यांनी मागास आयोगाला बाजूला सारून सुप्रीम कोर्टाला वळसा घालून चोर मार्गाने मराठ्यांना ओबीसीत घुसवण्याचा डाव साधलाय. हा डाव ते कसा साधणार, त्याचे काय परिणाम होतील व ओबीसी कसा रसातळाला जाईल याची सर्व माहिती पुढील ओबीसी नामा 5 मध्ये घेऊया. तोपर्यंत जय ज्योती, जय भीम, सत्य की जय हो.